कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे 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 कृष्ण 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 हरे हरे पुंडलीकवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुवर ऐसे सर्व रूप रूपसे सर्व दृष्टी डोळसे सर्व देश निवासे बोलिले श्री कृष्णे. सद्गुरू श्री ज्ञानेश्वर महाराज या श्लोकाचा समारोप करतात, त्याचा विचार आपण करतो. भगवान अर्जुनाला काय बोलले त्याचा विचार विस्ताराने सांगून झाल्यानंतर ज्ञानेश्वर महाराजांनी बोलणारे भगवान श्रीकृष्ण कोण याचा काही विशेषणाने विचार इथं केला. 3 विशेषणं ज्ञानेश्वर महाराजांनी दिली. सर्व रूप रूपसे, सर्व दृष्टी डोळसे आणि सर्व देश निवासे. त्यातल्या सर्व रूप रूपसे म्हणजे काय या विशेषणाचा विचार आपण थोडासा करतो. 2 अर्थानं आपण त्याचा विचार करतो. सर्व रूपानी म्हणजे सर्व प्रकारांनी जो रूपवान आहे तो सर्व रूप रूपस. आणि दुसरा अर्थ आपण असा विचारात घेणार आहोत, ज्याच्या रूपामुळे बाकीचं सगळं रूपाला आलं तो सर्व रूप रूपस. अशा 2 पद्धतीनं याचा विचार आपल्याला करता येऊ शकतो. ज्याच्यामुळे सगळं रूपवान झालं तो हा एक विचार झाला, आणि ज्याच्या रूपांनी म्हणजे सर्व रूपांनी म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या प्रकारांनी जो रूपवान ठरतो, रूपांमध्ये श्रेष्ठ ठरतो, तो सर्व रूप रूपस. वेगवेगळ्या प्रकारांनी सर्व रूपांनी म्हणजे कोणकोणत्या रूपांनी याचा विचार करताना भगवंताचं रूप, भगवंताचं सौंदर्य हे 4 प्रकारांनी आपण विचारात घेतलं होतं. व्यक्तिनिष्ठ सौंदर्य, वस्तुनिष्ठ सौंदर्य, त्याच्यानंतर एक रूपात्मक सौंदर्य आणि एक गुणात्मक सौंदर्य. या 4ही पद्धतीनं परमात्मा सुंदर ठरतो, रूपवान ठरतो. कसा ठरतो याचा विचार आपण करून आलो. व्यक्तिनिष्ठ सौंदर्यामध्ये सगळ्याच संतांनी त्याला सुंदर म्हटलं, हा एक भाग झाला. वस्तुनिष्ठ सौंदर्यामध्ये प्रत्येक कालामध्ये तोच सुंदर आहे, हा दुसरा विचार झाला. रूपात्मक सौंदर्यामध्ये त्याचं रूप काळं असलं तरी काळा रंग हाच सौंदर्याचा कसा विचार सांगतो, हा एक विचार आहे. काळा रंग हा आपण प्रतिकात्मक म्हणून घेतला, कोणत्याही रूपाचा त्याच्या कोणत्याही पद्धतीनं विचार केला तरी अर्थ तोच आहे. आणि दुसरा गुणात्मक सौंदर्याचा विचार करताना सगळे गुण त्याच्या ठिकाणी एकत्रित आले. विश्वातिशायी सौभाग्यशालित्वात सुंदरम या जगद्गुरू शंकराचार्यांच्या वचनानुसार आपण सुंदर शब्दाचा अर्थ करताना तसाही विचार करून आलो. या सगळ्या पद्धतीनं परमात्मा सुंदर ठरतो. आणखीन एक विचार आपण करतो आहोत. 3 प्रकारानं भगवंताचं सौंदर्य आपल्याला संतांनी गायलेलं पाहायला सापडतं. त्याच्यातलं एक आहे मानसशास्त्राच्या दृष्टीने उल्लेखलेलं सौंदर्य. ज्ञानशास्त्राच्या दृष्टीनं परमात्मा सुंदर आहे आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं परमात्मा सुंदर आहे. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार करायचं झालं तर परमात्म्याचं सौंदर्य किमप्यस्ति स्वभावेन सुंदरम वाप्य सुंदरम यदेव रोचते यस्मै भवेत्त तस्य सुंदरम या वचनानुसार आपण थोडंसं भवेत्त यदेव रोचते यस्मै, जिथं आपली आवड आहे, जे चित्ताला गोड वाटतं ते सुंदर आहे, हे मानसशास्त्रीय संकल्पना झाली. अस्तिभाती प्रियत्वाच्या रूपानं ज्ञानदृष्टीनं परमात्म्याचं सौंदर्य जिथं जिथं प्रियत्व निर्माण होतं, जिथं जिथं प्रियत्व वाटतं तिथं तिथं सौंदर्याचं चिंतन आपल्याला करता येतं. याचा विचार आपण करून आलो. आणि भक्तिशास्त्राच्या दृष्टीनं आता आपल्याला थोडा विचार करायचा आहे. भक्तिशास्त्रामध्ये सुद्धा परमात्मा सुंदर आहे, त्याची प्रमाणं मला द्यायची नाहीत. मला 1-2 फक्त लक्षणांचा त्याचा विचार करायचा आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीनेही परमात्मा सुंदर आहे का, सगळ्या भक्तांनी त्याला सुंदर म्हटलं म्हणून, हा पहिला विचार झाला.
संत कोणते आहेत, कुठून आलेले आहेत, कसे आहेत, काय आहेत, कोणत्या भावनेने आलेले आहेत, काही विचार करायचं कारण नाही. सगळ्या संतांनी त्यालाच सुंदर म्हटलं. सौंदर्याचा विचार करत असताना सौंदर्य ही सापेक्ष संकल्पना म्हणून जर आपण विचारात घेतली तर प्रत्येकाला, एकाला जे सुंदर वाटतं ते दुसऱ्याला सुंदर वाटेल असं नाही. सापेक्षता आहे त्या संकल्पनेमध्ये. मला जे सुंदर वाटतं ते तुम्हाला वाटावंच असं नाही, तुम्हाला जे सुंदर वाटतं ते मला वाटावंच असं नाही. याला उदाहरणं अनेक. परंतु सौंदर्य या संकल्पनेमध्ये सापेक्षता असूनही सगळ्या संतांनी यालाच सुंदर म्हणावं, याचा अर्थ हा निरपेक्ष सुंदर मानला पाहिजे. कुणीही याला असुंदर म्हटलं नाही, कुणीही याला दिसायला ओबडधोबड आहे म्हटलं नाही, याच्या ठिकाणी व्यंग आहे असं म्हटलं नाही, याच्या संबंधाने याचा आकार चांगला नाही असं म्हटलं नाही, याचा रंग चांगला नाही असं म्हटलं नाही. सगळ्यांनी सर्वार्थानं यालाच सुंदर म्हणलं. सगळ्या संतांची आपल्याला तशी प्रमाणं दिसतात. म्हणून हा एका दृष्टीने भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सुंदर म्हटला गेला पाहिजे. पण भक्तिशास्त्राचा थोडा बारकाईनं विचार केला तर केवळ सगळ्या संतांनी सुंदर म्हटलं म्हणून हा सुंदर, हे ढोबळ लक्षण झालं भक्तिशास्त्राचं. थोडंसं अंतरंगानं आपल्याला विचार करताना आणखीन एक लक्षण आपल्याला पाहता येऊ शकतं. संतांना परमात्म्याचं स्वरूप ज्ञान असूनही त्याचं रूपाकर्षण निर्माण झालं, हे त्याचं सौंदर्य आहे. भक्तिशास्त्राच्या दृष्टीने सौंदर्याची चिकित्सा इथं होऊ शकते. परमात्म्याचं स्वरूप ज्ञान आहे की नाही भक्तांना आहे. हा विटेवर उभा असणारा परमात्मा म्हणजेच निर्गुण निराकार परमात्मा आहे. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियली तुकोबराय बोलतात की नाही. सगुण आणि निर्गुण परमात्म्याचे दोन्ही वर्णन आपल्याला पाहता येतात. समचरण दृष्टी विटेवरी साजिरी, याच्यात समचरण इथं निर्गुणाचं चिंतन करता येतं, विटेवरी साजिरी इथं सगुणाचं चिंतन करता येतं. समचरण, चरण हा शब्द पाय या अर्थाने न घेता स्वरूप या अर्थाने घेतला पाहिजे. उत्तमानाम स्वरूपम ही पादशब्देन भण्यते या नियमानुसार चरण हा शब्द, पाय हा शब्द स्वरूप अर्थाने जर घेतला तर समचरण म्हणजे परमात्मा समस्वरूपाचे आहेत. समस्वरूपाचे आहेत याचा विचार जर केला तर तो सर्वत्र व्यापून आहे. व्यापून आहे म्हटलं की निराकाराचा विचार करा, निर्गुणाचा विचार करा. परमात्मा सर्वांच्या ठिकाणी समत्वानं व्यापून आहे. सर्वस्य चाहम हृदय सन्निविष्टो म्हणताना परमात्मा सर्वांच्या हृदयदेशी, मी अमुका आहे ऐसी बुद्धिस्फुरे अहर्निशी ते वस्तुका मी ही भाषा बोलतात. ईश्वर सर्वभूतानाम, सर्वांच्या हृदयदेशी हे आहेच आहे. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे. सर्वभूतांच्या अंतरी हृदय महाअंबरी चिदवृत्तीच्या सहस्त्रकरी उदयला असे जो है ना, सर्व भूतांच्या अंतरामध्ये तो परमात्मा आहे. कशासाठी हा विचार? समचरण असा परमात्मा समचरण आहे. समदृष्टी हा शब्द आपल्याला साक्षी या अर्थाने विचारात घेता येतो. समचरण, समदृष्टी, साक्षी आणि व्यापक म्हणजे निर्गुण झालं. समचरण दृष्टी हे निर्गुणवाचक पद घ्या आणि विटेवरी साजिरी सगुणवाचक घ्या. सगुण निर्गुणाचा ठाव विटे पाव धरियेल. तुझं सगुण म्हणो की निर्गुण रे, सगुण निर्गुण एक गोविंद रे. संतांनी दोन्हीचाही एकत्र विचार केला, सगुण आणि निर्गुणाचा. मला तिकडे जायचं नाही. मुद्दा हा निर्गुण कसा आहे, सगुण कसा आहे ते सांगण्यात आत्ता तात्पर्य नाही. तो कशामुळे सगुण झाला, काय कारणानं सगुण झाला ते गोकुळ अष्टमीला होऊन गेलं. आता मुद्दा असा आहे की भगवंताचं स्वरूप ज्ञान असूनही त्याचं रूपाकर्षण निर्माण होतं. इथं त्याच्या सौंदर्याची भक्तिशास्त्रीय चिकित्सा करता येते. हा परमात्मा व्यापक आहे. व्यापक म्हटलं की तो दृश्य नाही. व्यापक म्हटलं की नेत्रेंद्रियांनी जाणवला जाणारा नाही. व्यापक म्हटलं की परिच्छिन्न नाही, हेच त्याच्यामध्ये प्रकट होतं. पण त्याची देशकाल वस्तू अपरिच्छिन्नता लक्षात येऊनही हाच परमात्मा आमचं ध्येय आहे असं जेव्हा संत महात्मे मांडतात त्यावेळेला तिथं सौंदर्य मानलं पाहिजे. रूपाकर्षण आहे की नाही? आहे. ज्ञानोबारायांना भगवंताच्या निर्गुण निराकारितेचं ज्ञान नव्हतं का? होतं ना. रूप आणि नाम हे दोन मायेचे अंग आहेत हे ज्ञानोबारायांना माहिती नव्हतं का? माहिती होतं. तरी पण रूप मायेचं अंग असूनही ज्ञानोबाराय बोलतात रूप पाहता लोचनी सुख झाले ओ साजणी. त्या रूपाचं आकर्षण का निर्माण व्हावं? त्याच रूपाचं आकर्षण का निर्माण व्हावं?
काही विशिष्ट भक्तांना विशिष्ट रूपातलाच परमात्मा आवडतो. हे का व्हावं? बरं, जो परमात्मा त्या भक्तांना त्या विशिष्ट रूपातला आवडतो तो परमात्मा व्यापक आहे, एक आहे, याचं ज्ञान त्यांना नाही का? आहे ना. सोपे उदाहरण मी आपल्याला देतो. राधा कृष्णावरच प्रेम करते आणि मारुतीराय रामावरच प्रेम करतात. बरोबर? हा परमात्मा भगवान श्रीकृष्ण हेच व्यापक तत्व आहे हे राधेला माहिती नाही काय? रामरूपात प्रकटो अथवा रामरूप हा कृष्ण अवताराच्या आधी प्रकटलेलं रूप आहे की नाही? कृष्ण अवताराच्या आधीचा अवतार रामाचा अवतार. मग कृष्ण अवतारामध्ये आलेल्या राधेला याच्या पूर्वी झालेला राम हाच होता हे माहिती नाही काय? माहिती आहे की नाही? हेच तत्व आहे, हाच परमात्मा आहे. राधेलाच काय, सगळ्या गोपिकांना हे माहिती आहे. या सगळ्या गोपिका याला परमात्मा म्हणूनच जाणतात. गवळणी बांधिती धारणासी गळा, खेळे त्या गोपाळा माझी ब्रह्म. त्या गोपाळा माझी ब्रह्म खेळे हे गवळणींना माहिती आहे. हे ब्रह्म आहे, हे व्यापक आहे, हे एक आहे, हे साक्षी आहे, सगळं माहिती आहे गोपिकांना. शृणु सखी कौतुकमेकम नंदनिकेतांगणे मया दृष्टम गो धुली धुसरितांगो नृत्यती वेदांत सिद्धांत. ही गोपिका बोलतेच आहे ना. नंदाच्या अंगणामध्ये मी आश्चर्य पाहिलं. काय आश्चर्य? तर त्या गायीच्या खुरानी उडालेल्या धुळीमध्ये वेदांताचा सिद्धांत नाचत होता हे मी पाहून आले. गोपिका बोलते. आता धुळीमध्ये नंदाच्या अंगणामध्ये नाचणारा हा वेदांताचा सिद्धांत म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत. गोपिकांना माहिती आहे की नाही? वेदांताचा सिद्धांत काय हो? कृष्ण सत्यम जगन्मिथ्या का ब्रह्मसत्यम जगन्मिथ्या? ब्रह्मसत्यम असाच आहे ना. वेदांताचा सिद्धांत ब्रह्म हाच आहे, पण हा ब्रह्म, हे ब्रह्म म्हणजेच भगवान श्रीकृष्ण आहेत हे माहिती आहे. हेच परब्रह्म म्हणजे रामचंद्र प्रभू आहेत हेही माहिती आहे. पण राधा कधी राम 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 करत नाही आणि मारुतीराय कधी कृष्ण 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 करत नाही. मारुतीरायांना माहिती नाही काय? कृष्ण म्हणजेच राम आणि राम म्हणजेच कृष्ण. राम आणि भगवान रामचंद्र प्रभू आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यामध्ये भेद दिसावा इतकी मारुतीरायाची दृष्टी ढोबळ आहे काय? नाही ना. ते तत्वाकडे बघणार आहेत. पण तरी सुद्धा मारुतीरायाला रामच आवडतात आणि राधेला कृष्णच आवडतो. का? स्वरूपाचं ज्ञान असूनही रूपाकर्षण आहे म्हणून ते सुंदर आहे. म्हणून सौंदर्य तिथं मानलं पाहिजे. असं काय रूप भगवंतानी धारण करावं की स्वरूपाचं ज्ञान ज्यांना झालेलं आहे त्यांना सुद्धा या रूपाने आकर्षित करावं? कारण स्वरूप ज्ञान ज्याला झालेलं आहे त्याला आकर्षणच राहत नाही. स्वरूप ज्ञानामध्ये आकर्षण राहिलं तर ते ज्ञान स्वरूप ज्ञान होऊ शकत नाही. वस्तू कोणीही आता त्यांना आकर्षित करू शकत नाही. एखादा चांगला कपडा पाहिला, आपल्याला वाटतं हे आपल्याला मिळावं. एखादं चांगलं घर पाहिलं, माझं घर असं असावं. एखादी चांगली व्यक्ती पाहिली, आपण याचा किंवा ही व्यक्ती आपला मित्र व्हावं, आपण याच्या संगतीत जावं, असं या वासना निर्माण होतात की नाही? चांगल्या वाईट पदार्थाकडे बघून त्याज्य आणि स्वीकारार्ह अशा भावना निर्माण होतील की नाही? वासना निर्माण होतील की नाही? त्याज्य भावनेमध्ये, मलिन वासनेमध्ये काय जे येतील, पण शुद्ध वासना ही आहेच ना. शुद्ध वासनेमध्ये काही प्रकार आहेच आहेत ना. मैत्री, करुणा, मुदिता, उपेक्षा, शुद्ध वासनेचे 4 प्रकार योगशास्त्रामध्ये सांगितले. चांगला पुण्यवान ग्रहस्थ सद्गुणी माणूस बघितला की त्याच्याबरोबर आपली मैत्री व्हावी, त्याचा आपला संग व्हावा. पुण्यवान ग्रहस्थ पाहिला, संत महात्मा पाहिलं की आपण त्याच्या संगतीत जावं अशी वासना निर्माण होते की नाही? तुकाराम महाराजांनी म्हटलं देवाला, देव वसे चित्ती त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मना देवा पुरवावी वासना. ही वासना पुरवा. कोणती वासना? मैत्री नावाची वासना. तुकोबाराय या अभंगामध्ये मैत्री या वासनेबद्दल बोलतात. देवा पुरवावी वासना, वासना आमची पूर्ण करा. मैत्री, करुणा, एखादा दुःखी जीव बघितला याचं दुःख दूर झालं पाहिजे अशी वासना निर्माण होणं. करुणा, मुदिता, एखादा पुण्यवान मनुष्य बघितला, लांबून येताना बघितला, त्याचा चेहरा, त्याचं तेज बघितलं की हात जोडावे वाटतात. दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष, असं दर्शने प्रशस्ती पुण्यपुरुष झालं. मुदिता वासना आहे.
त्याला नमस्कार करावा, त्याला जाऊन भेटावं, त्याच्या चरणाची संगती करावी, मुदिता. आणि एखादा पापी मनुष्य पाहिला तर त्याची उपेक्षा होते, वासना आहे. अशा वासना माणसाच्या अंतःकरणामध्ये एखादा निंद्य किंवा एखादा स्वीकारार्ह पदार्थ पाहून निर्माण होते, बरोबर आहे. पण कुणाच्या? तुमच्या माझ्या अंतःकरणामध्ये किंवा साधकाच्या अंतःकरणामध्ये, अगदी तीव्र साधकाच्याही अंतःकरणामध्ये ही वासना निर्माण होईल, इथपर्यंत ताणता येतं. पण एकदा का तो मुक्त झाला की आता कोणती वासना आहे? कशाचं आकर्षण आहे त्याला? मला चांगलं घर मिळावं? नाही नाही, आता कशाचं घर? आता झालं विश्वची माझे घर, आता त्याला घर नाही. मला चांगले कपडे मिळावेत, कुणासाठी? अरे देहभावच राहिला नाही तर कपडे कुणासाठी? घर कुणासाठी? देहभावच राहिला नाही. चांगली गाडी बघितली, कुणाला मोह निर्माण होईल? तुमच्या माझ्यासारख्या प्रवासी माणसाला मोह निर्माण होईल. चला बाबा, चांगली गाडी दिसते, या गाडीत बसायला मिळालं तर बरं होईल, आपल्याला वाटेल. जीवनमुक्त महात्म्याला वाटेल काय? कशाचंच आकर्षण नाही. किती सुंदर वस्तू त्याला दिसो, किती सुंदर व्यक्ती दिसो, जीवनमुक्ताला कोणत्याही पद्धतीचं आकर्षण निर्माण होत नाही. तरी सुद्धा स्वरूपाचं ज्ञान होऊनही, मोक्ष प्राप्त होऊनही, याच्या रूपाचं ज्या अर्थी आकर्षण निर्माण होतं त्या अर्थी ते सुंदर आहे, त्या अर्थी ते रूपच मानलं पाहिजे. एक चिकित्सा म्हणून आपण करा भक्तिशास्त्राच्या अंगानं. स्वरूप ज्ञान असूनही रूपाकर्षण निर्माण जिथं होतं ते सुंदर माना. सरळ व्याख्या आपण करा. मी उदाहरणं आपल्याला या संदर्भामध्ये देतो. आपल्याला सगळ्यांच्या परिचयाचं जर उदाहरण द्यायचं झालं तर सगळ्यांना माहिती असणारा शंकराचार्यांचा श्लोक आहे, आचार्यांचा श्लोक आहे. पांडुरंगाष्टक सगळ्यांना माहिती आहे. त्या श्लोकाच्या, त्या अष्टकाच्या दुसऱ्या श्लोकामध्ये तडिद्वास सन्नील मेघावभासम, मला पुढचं बोलायचं आहे, रमा मंदिरम सुंदरम चित्प्रकाशम. हा परमात्मा कसा आहे? बाकीचं जाऊ द्या, तडिद्वास सन्नील मेघावभासम सोडून द्या, त्याचा ते वसन कसं वगैरे कसं सोडून द्या. रमा मंदिरम हा लक्ष्मीचा आश्रय आहे. पुढं सुंदरम आणि पुढं चित्प्रकाशम. माझा मुद्दा तिथं आहे. चित्प्रकाश हा परमात्मा चित्प्रकाश आहे. एकदा चित्प्रकाश म्हटलं की त्याला सुंदर म्हणता येत नाही. कारण चित्प्रकाशामध्ये सौंदर्य काय दाखवणार तुम्ही? सौंदर्य हे अंग प्रत्यंगामध्ये दाखवायचं असतं, असं उज्ज्वल नीलमणीने आपल्याला सांगितलं. कालच आपण त्याचा विचार करून आलो. अंग आणि प्रत्यंगामध्ये ते लपलेलं असतं. आपण काल बोललो अंग प्रत्यंग कानाम य सन्निवेशो यथोचितम. उज्ज्वल नीलमणीनी भाषा, जीवगोस्वामींचीच भाषा आहे. सुश्लिष्ट सन्निबद्ध तत्सौंदर्यम इतीर्यते. ते सुश्लिष्ट असलं पाहिजे, निबद्ध असलं पाहिजे, बांधीव असलं पाहिजे, यथोचित असलं पाहिजे. त्या त्या इंद्रियांचं योग्य परिमाण त्या त्या जागेवर असणं याला म्हणा यथोचित. नाक नाकाच्याच जागी असतं, कान कानाच्याच जागी असतात, डोळे डोळ्याच्याच जागी असतात. पण एक डोळा पूर्वेकडे आणि एक पश्चिमेकडे चालत नाही. एकंठहसी गुरुवर्य महाराज म्हणायचे 14 जानेवारीला काय असतं? संक्रांत. संक्रांतीचं कसं असतं? एकीकडे बघायचं, एक पूर्वेला बघते, दक्षिणेला निघते. तसं एक डोळा पूर्वेकडे, एक पश्चिमेकडे, डोळे डोळ्याच्याच जागी आहेत. पण हे सौंदर्य नाही. हे सौंदर्य नाक नाकाच्याच जागी आहे. पण काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही तेणे वाया गेली. काय करता त्याला बाकीच्याला घेऊन? नाक नाकाच्याच जागी आहे, पण म्हशीनं पाय ठेवल्यासारखं जर नकट असेल तर मग ते सौंदर्य नाही. सौंदर्य नाही. त्या त्या जागी असणं एवढंच महत्व नाही, त्या त्या परिमाणात असणं यालाही महत्व आहे. सुश्लिष्ट सन्निबद्ध स्यात् तत्सौंदर्य मितीर्यते, याला सौंदर्य म्हणा. हे जर म्हणणं असेल तर चित्प्रकाशामध्ये अंग प्रत्यंगकानाम काय दाखवणार? सुश्लिष्टता काय दाखवणार चित्प्रकाशामध्ये? सन्निबद्धा काय दाखवणार चित्प्रकाशामध्ये? काही दाखवता येत नाही. चित्प्रकाश म्हटलं की परमात्म्याचा प्रकाश, म्हटलं की व्यापक, म्हटलं की त्याला निरवयवता आली.
जिथं सावयवता आहे तिथं तुम्ही सौंदर्याचा विचार करू शकता. पण चित प्रकाशम असून सुद्धा आचार्य त्याला रमा मंदिरम सुंदरम असं म्हणतात. त्या चित प्रकाशाबरोबर जोडला गेलेला सुंदर हा जो शब्द आहे, या शब्दातून आपल्याला चित प्रकाशामध्ये स्वरूप प्राप्ती, तरीही सुंदर म्हणजे रूपाकर्षण निर्माण झालं म्हणून ते सुंदर म्हणा, असा एक विचार आपल्याला करता येतो. अजून एक प्रमाण म्हणून मी आपल्याला देतो, उदाहरण म्हणून देतो, प्रमाण म्हणून देतो. उदाहरण आपण पुढे पाहू, प्रमाण म्हणून देतो. मधुसूदन सरस्वतीने भगवान श्रीकृष्णाचं चिंतन करताना एका श्लोकामध्ये त्याच्या भगवंतासाठी वापरलेले सगळे शब्द आपण पहा. भगवंताच्या रूपाचं वर्णन आहे, आपल्याला पाठ आहे. वंशी विभूषितकरान नवनीरदाभात पीतांबरा दरुणबिंब फलाधरोष्टात. पुढचं, पूर्णेंदू सुंदर मुखात अरविंद नेत्रात कृष्णात परम किमपि तत्व. माझा मुद्दा तिथंच आहे. तत्वम किमपि तत्वमहं न जाने, मी कुणाला ओळखत नाही ह्याच्या पलीकडे. कृष्ण म्हटलं, त्याच्या हातामध्ये वंशी आहे, विभूषितकरान नवनीरदाभात, मान्य आहे सगळं. पीतांबरात अरुणबिंब बिंब फलाधरोष्ठात, त्याचे ओठ कसे, त्याच्या हातात बासरी कशी, हे सगळं सांगितलं. पूर्णेंदू सुंदर मुखात, मुख त्याचं सुंदर आहे असं म्हटलं. आणि त्याच्याबद्दल बोलत असताना शब्द वापरले कृष्णात परम किमपि तत्वम, त्याला तत्व म्हटलं. तत्व म्हणूनही पूर्णेंदू सुंदर मुखात असे शब्द जे अर्थी वापरले, ते अर्थ स्वरूपाचा बोध असूनही मुख सुंदर वाटतं म्हणून ते सुंदर आहे. सौंदर्याची भक्तिशास्त्रीय चिकित्सा करताना एवढं एक मी उदाहरण सांगतो आपल्याला, प्रसिद्ध उदाहरण आहे, सर्वांच्या परिचयाचं आहे, थोडक्यात सांगतो ऐका. काय आहे त्याच्यामध्ये, रूपाचं आकर्षण आणि स्वरूपाचा बोध, याच्यामध्ये वेगवेगळ्या भक्तांचं जर आपण एकत्रितपणानं चिंतन केलं तर स्वरूपाच्या बोधामध्ये कुठंही भावभेद नाही. सगळ्यांना स्वरूप एकच जाणवणार. ज्ञानोबारायांना जाणवलेलं जे परमतत्व आहे तेच तुकाराम महाराजांना जाणवलं का थोडं वेगळं होतं? नाही, तेच. आळंदीला जाणवलेलं परब्रह्म आणि देहूला जाणवलेलं परब्रह्म देशभेदानं वेगळं मानता येतं काय? मग देशकाळ वस्तू भेद मावळला कुणाला म्हणायचं नाही ना, एकच आहे ते. तुम्ही कुठेही जगतामध्ये कुठेही गेलो तरी स्वरूपाचा जो बोध होतो तो एकरूपत्वानच होतो, त्याच्यामध्ये कुठेही भेद राहत नाही, भावभेदाची शक्यता नाही. पण हे सगळे संत ज्या स्वरूपाच्या बद्दल एकरूपत्वाची भावना, एकरूपत्वाचा बोध अंतःकरणामध्ये बाळगतात, तेच संत महात्मे रूपाबद्दल मात्र वेगवेगळं बोलतात. वेगवेगळं बोलणं आहे. ज्ञानेश्वर महाराज, आपण चिंतन करून पहा, मी भेद सांगतोय असं नाही, पण त्या त्या रूपाचं चिंतन करत असताना आपल्याला मी पुन्हा सांगतो, मला देवतांमध्ये भेद आपल्याला सांगायचा नाही, पण ज्ञानेश्वर महाराजांचे अभंग कृष्णपर जेवढे आहेत तेवढे तुकाराम महाराजांचे नाहीत. तुकाराम महाराज कृष्ण शब्द फार क्वचित वापरतात. तुकाराम महाराजांचं सगळं बोलणं पांडुरंगाच्याच संबंधाने आहे. याचा अर्थ कृष्ण आणि पांडुरंग वेगळेत असं मला म्हणायचं नाही. उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो, हे स्पष्ट व्हावं म्हणून सांगतो. सूरदासजी आणि तुलसीदासजी यांच्यामध्ये घडलेला एक प्रसंग आहे. यांचा काल एक मानायचा का वेगळा मानायचा याच्यात कोणाला काय वाद करायचे ते करू देत. मला आत्ता प्रवचनात महत्वाचं आहे, ते दोघे एकत्रच आहेत हे मी प्रवचनात सांगतो. त्यांचे कालावधी वेगळे असतील, असू द्या, त्याच्याशी मला कर्तव्य नाही. पण आपल्याला जे उदाहरण पाहायचं आहे, त्याच्यातून जो बोध घ्यायचा आहे त्याच्याकरता म्हणून ते एका कालात होते असं गृहीत धरा. एके दिवशी सूरदासजी आणि तुलसीदासजी यांची काशी क्षेत्रामध्ये एका चौकात भेट झाली. तुलसीदासजी समोरून येत होते, इकडून सूरदासजी कुणाला तरी बरोबर घेऊन खांद्यावर हात ठेवून बरोबर निघालेले. एका चौकात भेट झाली. भेट झाल्यानंतर तुलसीदासजीने बघितलं सूरदासजी आलेत. जय हरी जय हरी, दोघांचा जय हरी झाला, रामकृष्ण हरी झालं. दोघे उभा राहिले. सूरदासजींच्या माणसाने त्यांना सांगितलं तुलसीदासजी समोरून येतात. सूरदासजींना आनंद वाटला. कुठे आहेत कुठे आहेत कुठे आहेत? मग दोघेही भेटले. भेटल्यानंतर चौकामध्ये भेट झाली
आता दोन संत महात्मे एकत्रित आल्यानंतर काय बोलतील हो? काय बोलतील? काय दोन संत एकत्रित आले, दोघांमध्ये काही संभाषण झालं, काय बोलणं काय होईल? तुमच्याकडे 7वा वेतन आयोग लागू झाला का हो? तुमच्याकडे पाऊस पडला का हो? तुमच्याकडे काय पीक आलं हो? तुमच्याकडे सोयाबीन कुठपर्यंत आलं हो? काही बोलतील? नाही. एकच विषय, परमात्मा. बस. उचंबळलिया सरोवरी जैसी कालवती परस्परे, जैसी जवळिकेची सरोवरे उचंबळलिया. झालं. दोन सरोवर एकमेकांच्या शेजारी आहेत, उचंबळून दोन लाटा एकत्रित आल्या, काय एक होईल का वेगळं होईल? एकच. दोन संत महात्मे एकत्रित आले, जवळिकेची सरोवरे उचंबळले, काय बोलले एकमेकांना भेटून? देव याच्याशिवाय दुसरा विषय नाही. परमात्मा चर्चा सुरू झाली, भगवत चर्चा सुरू झाली. दोघेही संत आहेत, विख्यात आहेत, आणि हे दोन संत भगवत चर्चा करतात असं बघितल्यानंतर ऐकायला लोकांची गर्दी न होईल तर नवल. काशीसारखं पुण्य पावन क्षेत्र आहे, बोलणारे दोघे जण संत आहेत, बोलण्याचा विषय परमात्मा आहे. गर्दी जमली, लोक जीवाचा कान करून ऐकायला लागले. कुणाच्या मुखातून काय सिद्धांत बाहेर पडतो? आपल्या कानावर पडला, आपल्याला काय बोध होईल, भगवत कृपा कशी होईल, काय सांगता येतं? श्रवण करा, संतांच्या मुखातून ऐका. जीवाचा कान करून ऐकायला लागले. आणि हे दोघे बोलत होते, भगवत चर्चा चालू होती. यांनी एक सिद्धांत मांडावा, त्याला अनुकूल त्यांनी मांडावा, त्याला अनुकूल प्रमाण यांनी द्यावं, यांना अनुकूल असं आणखीन एक प्रमाण त्यांनी द्यावं. चर्चा सुरू राहिली. त्यांची चर्चा वेळ किती गेला माहिती नाही, आणि अचानक मोठा हलकल्लोळ ऐकू आला. धावपळ सुरू झाली, एकदम आरडाओरडा सुरू झाला. लोकांचं लक्ष विचलित झालं. त्यांनी बघितलं तर लांबून एक उन्मत्त झालेला हत्ती, यांची भगवत चर्चा ज्या चौकात चालू होती त्या चौकाच्या दिशेने येत होता. उन्मत्त झालेला उधळलेला हत्ती यांच्या दिशेने येत होता. येईल त्याला सोंडेनं उचलून रस्त्यात येईल त्याला फेकून द्यायचा. माणसं मेली, काही जणांना पायाखाली चिरडलं, काही जण जखमी झाले, काही जणांनी कुठल्या घराचा दुकानाचा आश्रय केला, जीव वाचवला, काही जण मात्र मेले त्याच्यामध्ये. झालं. तिथं जमलेल्या हे सगळी भगवत चर्चा ही सगळी ऐकणाऱ्या लोकांनी ते बघितलं. मग कशाची भगवत चर्चा महाराज? कशाची? जोपर्यंत संकट येत नाही तोपर्यंत तत्वज्ञान गोड लागतं. तोपर्यंत ब्रह्म माया सर्प रज्जू, आणि खरंच तो सर्प खरा आला तर कशाचा रज्जून कशाचा सर्प? काही नाही. आधी घर गाठलं पाहिजे, बाकी काही नाही. अहो, पाऊस पडला तर फरक पडतो. सर्परज्जूचं काय घेऊन बसला तुम्ही? हत्तीचं काय? पाऊस साधा पडला तर फरक पडतो. झालं. तर हत्ती उधळलेला येताना बघितलं, ती सगळी जी सभा होती ती विस्कळीत झाली. जिकडं तिकडं माणसं पळून गेली. तो सगळा कोलाहल ऐकला. सूरदासजींना काही दिसतच नव्हतं. सूरदासजींनी आपल्या जवळच्या माणसाला विचारलं, अरे इतकी छान भगवत चर्चा चालू होती, काय झालं? कशाचा हा आरडाओरडा, एवढा विक्षेप कसा? त्या माणसाने सांगितलं, म्हणे महाराज, समोरून एक हत्ती उन्मत्त होऊन येतोय, आपल्याच दिशेने येतोय. ऐकल्याबरोबर सूरदासजींनी विचारलं, तुलसीदासजी कुठे आहेत? त्यांनी सांगितलं, इथंच उभे आहेत, निश्चळ उभे आहेत. आजूबाजूची सगळी माणसं कुठल्या तरी आश्रयाला गेली आहेत, पण तुलसीदासजी मात्र तसेच उभे आहेत, हल्ले नाहीत. सूरदासजींनी त्या माणसाला सांगितलं, त्यांना राहू दे, चल आपण आपल्या आधी जीव वाचवला पाहिजे, चल पळ कुठंतरी, मला दुकानाच्या आश्रयाला घेऊन चल, कुणाच्या तरी घरात घेऊन चल. माणूस त्यांनी हाताला धरलं, सूरदासजींना एका घरामध्ये नेलं. थोडा वेळ गेला, तो हत्ती आला. तुलसीदासजी मात्र निश्चळ उभे होते, हल्ले नाहीत, तसेच उभे, शांत चित्तानं उभे, मनामध्ये कोणता विकार नाही, चेहऱ्यावर कोणत्या भीतीची अभिव्यक्ती नाही, शांत चित्ताने उभे. उन्मत्त झालेला हत्ती तुलसीदासजींजवळ आला. उन्मत्त होता, दारू प्यायलेला होता, येणाऱ्यांना चिरडून टाकत होता, पण तुलसीदासजी रस्त्यात उभे होते, तिथं आला आणि संतांचा प्रभाव व्यक्तिमत्वाचा तो हत्ती तिथं येऊन शांत झाला, एकदम शांत झाला. तुलसीदासजींना त्याने नमस्कार केला, काही केलं नाही, शांत झाला आणि परत फिरला. हत्ती निघून गेला. निघून गेल्यानंतर हे इकडं तिकडं पांगलेले पुन्हा तत्वज्ञानाची चर्चा ऐकायला आले.
आता सांगा, मगाशी विषय चालला होता, हे ब्रह्म शास्त्रगम्य मानायचं का मानायचं नाही, ब्रह्म ओळखायचं कसं, ह्याचं हे अमुक कसं, त्याचं ते तमुक कसं, माया भावात्मक मानायची का अभावात्मक मानायची, चर्चा ऐकायला पुन्हा सगळे गोळा झाले. सूरदासजी एका घराच्या आश्रयाला गेले होते, तेही आपल्या त्या माणसाला बरोबर धरून, त्याच्या हाताला धरून पुन्हा भगवत चर्चेमध्ये आले. आल्यानंतर पुन्हा सूरदासजीने विचारलं तुलसीदासजींना, हा मग काय विषय चालू होता आपला, चला पुढं पुढं बोलायचंय ना आपल्याला, मध्ये विक्षेप आल्यामुळे विषय खंडित झाला, पण पुन्हा बोलायचंय. तुलसीदासजी हसले, ते म्हणाले, काय पुन्हा बोलायचं म्हणून म्हणता महाराज तुम्ही, अहो एक हत्ती आला काय, तुम्ही स्वतः संत म्हणून घेता, परब्रह्माचा यथार्थ बोध तुम्हाला झालेला आहे असं आम्ही समजतो, तुम्हाला भगवंताचं नित्य दर्शन आहे, भगवंताची अखंड कृपा तुमच्यावर आहे, आणि असं असताना सुद्धा ब्रह्मबोध झालेला असताना सुद्धा देहभावाचा संपूर्णतः अंतःकरणातून त्याग झालेला असताना सुद्धा एक हत्ती काय उन्मत्त होऊन आला, आपला जीव वाचवण्याकरता, यः कश्चित देह वाचवण्याकरता तुम्ही कुठंतरी आश्रयाला जाता, आडोशाला जाता, हे काही शोभतं तुम्हाला? अरे काय या देहाचं आहे, देह जावो अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो, नामदेवराय बोलतात, काय या देहाचं कौतुक आहे हो, काय या देहाचं आहे, सदभ्यासे निरंतर चित्तासी परमपुरुषाची मोहर लावी मग शरीर जावो अथवा राहो, काय ते शरीराचं कौतुक आहे? अरे शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराईसे, काय त्या शरीराचं कौतुक आहे म्हणून त्याच्या रक्षणाची इतकी तुम्हाला काळजी वाटली, आणि हत्ती येईल आणि आपल्याला मारून टाकेल आणि आपला देहपात होईल या भीतीनं तुम्ही लपायला जाता? जीवनमुक्त असून ब्रह्मबोध होऊन तुम्ही शरीराचं रक्षण करता, ब्रह्मबोध खरा का रक्षण खरं तुमचं? मी बघा जागेवरून हल्लो नाही, कणभर हल्लो नाही. काय झालं, काय मारलं मला हत्तीनं? काय नाही. आपण शांत असलो की जग शांत होतं, आपण शांत असलं पाहिजे. अरे मलाही तुमच्यासारखा ब्रह्मबोध आहे, मलाही कळतं, मलाही भगवत दर्शन आहे, पण मला अशी भीती नाही वाटली. अभयम सत्व संशुद्धी, मी निर्भय आहे, मला कशाची भीती नाही. आम्हाला भय, आता आम्हा भय नाही बा कोणाचे, आम्हाला कुणाचं भय राहिलं नाही. आता आम्हाला कळी काळाचं भय नाही, दुसऱ्याचं हत्तीचं भय वाटायचं काय कारण आहे? भयाची तो आम्हा चित्ती राहो खंती शकेना, समर्पिले जीवे भावे कशा भ्यावे कारणे. कोणत्या कारणानं आपण घाबरायचं? अरे आम्ही देहच देवाला समर्पित केला, आता तो देह राहील नाही तर जाईल, देवाची इच्छा, भ्यायचं कारण काय? मी बघा शांत उभा राहिलो, हत्तीने काही केलं नाही, आला मला नमस्कार केला, शांत झाला आणि परत गेला. तुम्ही का पळून गेलात? असा प्रश्न तुलसीदासजींनी विचारल्यानंतर सूरदास जे तिथे उभे होते ते हसले. सूरदासजी म्हणाले, तुम्हाला शंका येईल असं मला इथून पळून जातानाच वाटलं होतं. मला कल्पना होतीच तुम्हाला शंका येणार म्हणून, पण तुमची शंका बरोबर आहे. कुणालाही असंच वाटलं असतं, संतासारखा संतन त्यांनी पळून जावं, महाराजासारखा महाराजांनी रिंगणात येऊ नये का? तर फक्त कपडे खराब होतील म्हणून? असं कुठं होतं? कुणालाही शंका कुणालाही शंका येईलच की नाही हो? असं कसं व्हावं? हे बरोबर आहे का? ब्रह्मबोध झालेला महात्मा देहरक्षणाकरता धावपळ करतो, कसं शक्य आहे? तुम्हाला शंका आली, बरोबर. तुलसीदासजी म्हणाली ते जाऊ द्या, पण का पळून गेलात ते आधी सांगा. तुमचं पळून जाणं माझ्या मनाला पटलं नाही, तत्वज्ञानाला तर बिलकुल पटत नाही. का पळून गेलात? सूरदासजी म्हणाले, तुमचं इथं शांत उभा राहणं, धारिष्ट्यानं हत्ती समोर जाणं, हे जेवढं बरोबर आहे ना, तेवढंच माझं पळून जाणंही बरोबर आहे. तुलसीदासजी म्हणाले, काय समर्थन करता स्वतःच्या कृतीचं? पळून जाणं हा दोष आहे, तरी सुद्धा स्वतःच्या पळून जाण्याचं समर्थन करता, बरोबर आहे म्हणता? बरोबर आहे. कसं काय? माझं इथं उभं राहणं बरोबर आहे कारण मला ब्रह्मबोध आहे, तुमचं पळून जाणं बरोबर नाही कारण तुम्हालाही ब्रह्मबोध आहे. का पळून गेलात? सूरदासजी म्हणाले, नाही नाही, मी सांगतो तेच बरोबर, माझं पळून जाणंही बरोबर आणि तुमचं उभं राहणंही बरोबर. म्हणे का? सूरदासजींनी खुलासा केला. सूरदासजी म्हणाले, असं आहे महाराज, तुम्ही ज्या देवाची उपासना करता तो धनुर्धारी राम आहे,
आणि मी ज्या देवाची उपासना करतो तो लंगडा बाळकृष्ण आहे. तुमच्या देवावर भरवसा ठेवून सगळा भार त्याच्यावर घालून तो तुमचं रक्षण करेल, कारण तो धनुर्धारीच आहे. पण माझा मात्र बालकृष्ण आहे, त्याच्यामुळे मी त्याच्यावर भार घालू शकत नाही, म्हणून मी पळून गेलो, हेही बरोबर आहे. आणि तुम्ही धनुर्धारीचा आश्रय करता म्हणून तुम्ही उभे राहता, हेही बरोबर आहे. मला बोलायचंय ते हेच आहे. स्वरूपाचं यथार्थ भान होऊनही रूपाकर्षण दोघांच्याही ठिकाणी भिन्न भिन्न देवतेच्या संबंधाने निर्माण झालं, त्या दोन्हीच्या ठिकाणी ते सौंदर्य मानलं पाहिजे. स्वरूपबोध होऊनही रूपाकर्षण हेच सौंदर्याचं भक्तिशास्त्राच्या दृष्टीने आपल्याला लक्षण मानता येतं. एक दुसरे अजून एक लक्षण सांगतो सौंदर्याचं भक्तिशास्त्राच्या अंगाने, हा विषय संपवतो आज. चिंतन असं आहे, म्हणजे दुसरं आहे त्याच्यात अजून, संपवतो म्हणजे सगळं नाही, थोडं दुसरा भाग सांगायचा आहे ना, थोडक्यात येतो. दुसरं लक्षण असं चिंतनात घेता येतं, भक्तीचा विचार करताना सौंदर्याचं जे चिंतन करावं लागतं. भक्ती म्हणजे काय? चला सोपं बोलू आपण. भक्ती म्हणजे काय? भक्तीच्या व्याख्या सांगून मला वेळ घ्यायचा नाही. अनन्य ममता विष्णू ममता प्रेमसंगता भक्ती इत्युच्यते भीष्म प्रल्हाद उद्धव नारदैहि, ते सांगायचं नाही. भक्तीचं एक लक्षण भक्तिरसामृत सिंधुकारांनी आपल्याला सांगितलंय, त्या लक्षणाची मला चर्चा करायची. अगदी सोपं बोलायचं झालं तर भक्ती म्हणजे काय? काही नाही, देवाला आवडेल ते करणे ही भक्ती. एका वाक्यात बोलायचं, देवाला जे आवडतं ते करणं ही भक्ती आहे. हेची थोर भक्ती आवडती देवा, संकल्पावी माया संसाराची. संसाराची माया संकल्पणे हीच भक्ती, कारण हेच देवाला आवडतं. ठेविले अनंते तैसेची राहावे, देवाने आपल्याला त्या अवस्थेत ठेवलं म्हणजे देवाला ते आवडलं, तसंच राहणं हीच भक्ती आहे, वगैरे वगैरे. देवाला जे आवडतं, देवासी आवडे तो ऐका प्रकार, नामाचा उच्चार रात्रंदिवस भगवंताच्या नामाचा उच्चार करणं हे देवाला आवडतं, म्हणून अखंड भगवन नामाचं चिंतन करणं हीच भक्ती. देवाला जे आवडतं ते करणं. भक्तिरसामृत सिंधुकारांनी हेच थोडंसं वेगळ्या भाषेमध्ये आपल्याला सांगितलं. अन्याभिलाषिताम शून्य ज्ञानकर्मादि अनावृतम अनुकूल्येन कृष्णानुशीलनम भक्ती ही उत्तमा. उत्तम भक्ती कोणती? भगवंताला अनुकूल होणं हीच उत्तम भक्ती आहे. ह्याची थोर भक्ती, थोर म्हणलं काय आणि उत्तम म्हणलं काय, अर्थ एकच त्याचा. भगवंताला अनुकूल होणं ही उत्तम भक्ती. आता बाकीचा विषय त्यातला सोडून द्या, मला थोडंसं असं बोलायचं आहे की भगवंताला या जगतामधलं कोणतं रूप आवडतं त्याचा आपण विचार करा. कोणतं रूप आवडतं? वैष्णव मतामध्ये किंवा वल्लभाचार्याने तर त्याचा सरळ सरळ विचारच केला. काय आहे, थोडंसं आपल्या अंगाने आपण जाऊ. काय आहे, रूप प्रकट होणं, निर्गुणातून सगुण होणं, रूपवान होणं, याच्याकरता मायेचं साह्य घ्यावं लागतं. मायेचं साह्य घेऊन जेव्हा तो परमात्मा रूपवान होतो आणि ती माया स्वीकारतो, तेव्हा ती स्वीकारलेली माया भक्तिशास्त्रानं 3 प्रकारची मानली. 3 प्रकारची मानली. कोणकोणती? एक स्वजन मोहिका माया, एक विमुख जन मोहिका माया आणि तिसरी स्वमोहिका माया. स्वमोहिका, स्वजन मोहिका, विमुख जन मोहिका, 3 पद्धतीची माया मानली. याच्यात स्वजन मोहिका माया हे जर बघायचं असेल तर आपण बघा तो विचार आपण ह्याच्यामध्ये यशोदा माईने ज्या वेळेला उखळाला बांधलं त्या प्रसंगामध्ये ती 2 बोटं दोरी कमी पडत राहिली, मग त्या यशोदेच्या कपाळावरचे घामाचे थेंब भगवंतानी पाहिले आणि स्वतःला बांधून घेतलं. ते बांधून घेतलं म्हणजे काय? स्वजन मोहिका माया तिथं दिसते. विमुख जन मोहिका मायामध्ये अनेक आहेत, त्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत विमुख जन मोहिका मायेमध्ये. एक भगवंताला विरोध, कायम स्वरूपी विरोध करणारा तोही स्वजन विमुख जन आहे, आणि काही कारणानं भगवंतावर रागावलेला तोही विमुख जन आहे. खोडी काढली म्हणून गोपिका रागावली तर ती सुद्धा विमुख जनच झाली, आणि कंस हा सुद्धा विमुख जनच झाला. हे दोघेही त्याच्यामध्ये बसतात.
त्याच्यातला स्वरूप त्याचं स्वरूप सोडून द्या, मला या दोन्ही प्रकाराबद्दल बोलायचं नाही. मला बोलायचं ते स्वमोहिका मायेबद्दल. भगवंताला काय आवडतं, ती जर भक्ती असेल तर भगवंताला काय आवडतं याचा विचार करा. कोणतं रूप भगवंताला आवडतं? जगताचं रूप आवडतं का? भगवंताला जीवाचं रूप आवडतं का? भगवंताला प्राण्याचं रूप आवडतं का? भगवंताला सर्पाचं रूप आवडत असतं तर भगवंतानी कालियामर्दन केलं असतं का? भगवंताला पशुचं रूप आवडलं असतं तर बैल म्हणून आलेले त्या असुराला मारलं असतं का? भगवंताला जड वस्तू आवडली असती तर शक्तासुराला मारलं असतं का? भगवंताला पाती सामान्य जीव जर आवडला असता तर तृणावर्ताला मारलं असतं का? अशी कितीतरी. भगवंताला स्त्रीचं रूप आवडलं असतं तर पुतनेला मारलं असतं का? अशी कितीतरी उदाहरणं आपल्याला देता येतील. ज्या अर्थी भगवंतानी त्या रूपाचा बाध किंवा नाश केलेला आहे त्या अर्थी त्या रूपाला बघणं देवाला आवडत नाही. म्हणजे स्त्रीच आवडत नाही असं मला म्हणायचं नाही. तसं तर मग राधा ही स्त्रीच आहे, तसं तर यशोदामाई सुद्धा स्त्रीच आहे, त्या अर्थाने मला म्हणायचं नाही. ते रूप असं मला म्हणायचं आहे. ते रूप, आपली चर्चा रूपाबद्दल चालू आहे. अशा अनेक असुरांना भगवंतानी मारलं, त्या रूपाचा विचार भगवंताला पटला नाही, नाही आवडलं. कालिया त्या रूपामध्ये राहणं भगवंताला आवडत नाही. ते अजगराच्या तोंडात गोपाळांसकट भगवान शिरले परत आले हे उदाहरण आहेच की. कालियाला मारल्याचं उदाहरण आहेच आहे. अशी कितीतरी उदाहरणं आहेत. कोणतं रूप भगवंताला आवडतं? जे भगवंतालाच मोहित करतं असं जे रूप आहे तेच रूप भगवंताला आवडतं. स्वमोहिका माया. स्वमोहिका माया याला आपल्याला दोन उदाहरणं देता येतील. भागवतामध्ये 3ऱ्या स्कंधामध्ये एक उदाहरण आलंय आणि दुसरं उदाहरण भक्तिशास्त्रातल्या एका ललित माधव नावाच्या ग्रंथामध्ये आलंय. दोन उदाहरणं आपल्याला देता येतील. दोन्हीमध्ये भाव साधारण तोच आहे. भागवतामध्ये भागवत असं बोलतं, यन्मर्त्य लीलौपैकम स्वयोग माया बलम दर्शयता ग्रहितम विस्मापनम स्वस्य च सौभगर्धे परमपदम भूषणम भूषणांगम. इथलं 3ऱ्या स्कंधामध्ये आलेला विचार आहे. भगवंताने या सगळ्या जीवमात्रांकरता धारण केलेलं जे रूप आहे, धारण केलेलं जे रूप आहे ते रूप लीला रूप आहे. त्या रूपामध्ये भगवान प्रकट झाले. मायेनं ते जगाला दाखवलेलं रूप आहे. लीलौपैकम स्वयोग मायाबलम दर्शयता गृहीतम. सगळ्या जगाला दाखवलेलं रूप हे असं रूप आहे. कुणाकरता? यन्मर्त्य, जे जीव आहेत, जे सामान्य जन आहेत या जगतामधले, त्या जगतातल्या सामान्य जनांना दाखवलेलं हे कृष्ण नावाचं रूप हे मायाबलानं भगवंतानी जगाला दाखवलं. पण या रूपाचा विचार असा आहे की हे जे रूप आहे ते विस्मापनम स्वस्यच सौभगर्धे. या रूपाचं सौंदर्य इतकं अफाट आहे की भगवान स्वतःच विस्मापनम, विस्मयचकित होतात की हे रूप इतकं सुंदर कसं. भगवान स्वतःच विस्मयचकित होतात. असं हे रूप भगवंतानी धारण केलं. म्हणजे भगवंताला सुद्धा विस्मयचकित करणारं जे रूप आहे त्या रूपाला सुंदर म्हणा. ते रूप कोणतं? बोलिले श्रीकृष्णे. भगवान श्रीकृष्णाचं रूप हे सुंदर रूप आहे. का? कारण भगवंताला स्वतःलाच ते मोहात पाडतं. मागे आपण अनेक वेळेला बोलून आलेलो आहोत. भगवंतानी आरशामध्ये एकदा स्वतःचं रूप बघितलं आणि जवळ येऊन त्या आरशातल्या रूपाकडे बघून भगवान असं म्हणाले, काय सुंदर आहे वा, मी जर बाई असतो तर ह्याच्याशीच लग्न केलं असतं. हे काय आहे? स्वमोहिका माया. स्वतःलाच मोह निर्माण करणारी ती माया आहे भक्तिशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर. दुसरं उदाहरण आपल्याला ललित माधवामध्ये पाहायला सापडतं. तिथं असं म्हटलंय, अपरिकलित पूर्वहा कश्चमत्कारकारी स्फुरती मम गरीयान एष माधुर्य पुरहा. भगवंताच्याच मुखामधलं वचन आहे. मम गरीयान एष माधुर्य पुरहा अयम अहम अपि हंत प्रेक्षयम लुब्धचेताः सरभ समुपभोक्तुम कामये राधिकेव. भगवान स्वतःच्या रूपाबद्दल बोलताना असं म्हणतात, हे माझं जे रूप आरशामध्ये बघितल्याचंच वर्णन आलंय, तिथेही प्रसंग तोच आहे. त्या रूपाकडे बघून भगवंतानी आरशामध्ये स्वतःचं रूप बघितलं. कथा आहे त्याच्या मागे. एके दिवशी रात्री काहीतरी राज्यकारभारातल्या मंत्र्यांना एकत्रित करून भगवंतानी काही बैठक घेतली.
ती बैठक भगवंताच्या महालात झाली. महालातली ती बैठक उत्तर रात्रीपर्यंत चालत राहिली. चालत राहिल्यानंतर त्या बैठकीनंतर मंत्र्यांनी ते बैठक संपली, सगळं झालं. काय निर्णय घ्यायचे ते भगवंतांनी घेतले. मंत्र्यांनी काय त्याला हे करायचं ते केलं. त्याची चर्चा झाली. बैठक संपली. मंत्रीगण उठले, भगवंताला नमस्कार केला आणि आपापल्या घरी निघून गेले. निघून गेल्यानंतर आता भगवानही कंटाळलेले होते. उत्तर रात्र झालेली, पुन्हा सकाळी लवकर उठायचं. काकड्याला तर लोक वेळच करत नाहीत, त्यामुळे झोप होईल न होईल कंटाळले होते. दिवसभर ते चालू, डोक्याला शीण झालेला. आणि आता उठायचं म्हणून भगवंतांनी आळस दिला आणि उठून उभे राहिले. उभं राहिल्याबरोबर समोरच्या खांबावर, ते खांब सगळे रत्नजडीत आहेत भगवंताच्या महालातले, त्या रत्नजडीत खांबामध्ये भगवंताचं प्रतिबिंब भगवंतांनी पाहिलं. स्वतःचंच प्रतिबिंब पाहिलं. पाहिल्यानंतर भगवंतांनी त्या रूपाकडे बघितलं. आधीच ते रत्न भगवंताच्या महालातले, म्हणजे खोटे नक्की नसतील, खरे रत्न, त्या रत्नांची प्रभा पडलेली, त्याच्यामध्ये त्याच्यातही पुन्हा त्या रत्नांपेक्षाही दैदिप्यमान असणारं भगवंताचं रूप, त्या रूपाचं प्रतिबिंब पडलेलं. त्या तिथल्या रत्नांच्या प्रकाशापेक्षाही भगवंताच्या रूपाच्या प्रतिबिंबाचा प्रकाश जास्त. रूपाचा नव्हे, प्रतिबिंबाचा प्रकाश जास्त. भगवंतानी ते बघितलं आणि भगवंताच्या मनात जो विचार आला तो या ग्रंथांनी प्रकट केला. भगवान असं म्हणायला लागले, अपरिकलित पूर्व हा कश्चमत्कारकारी स्फुरती मम गरियान एष माधुर्य पुरा. अरे असं काय माझी गरिमा आहे, असं काय माझ्या स्वतःच्या रूपाबद्दलचा हा मधुर असा पूर माझ्या जीवनामध्ये आलाय आणि मी विस्मयचकित झालोय. असं हे रूप, असं या रूपाचं दर्शन अपरिकलित पूर्व हा आत्तापर्यंत मलाही कधी घडलं नव्हतं. असं काय ते माझ्या अंगावर यायला लागलंय रूप, की आत्तापर्यंत मी कधी असं ते रूप बघितलं नाही. कश चमत्कारकारी, असं चमत्कृतीपूर्ण, असं अलौकिक असं हे रूप, असं माधुर्य माझ्याच रूपातलं. मम गरियान एष माधुर्य पुरा, माझ्याच रूपातलं असं रूपाचं असं सौंदर्य आत्तापर्यंत मी कधी बघितलं नाही. काय आश्चर्य आहे, मला कळत नाही. अयम अहम अपि, हा जरी मी असलो तरी सुद्धा हंत प्रेक्षयम लुब्धचेता, हा जरी मीच असलो तरी मीच या रूपावर इतका लुब्ध झालेलो आहे की मला असं आता वाटायला लागलंय, सर्व समुपभोक्तुम कामये राधिकेव, या रूपाचं राधेसारखा उपभोग घ्यावा असं आता मला वाटायला लागलंय. काय ह्याच्यात विचार काय पहा. स्वतःचंच रूप बघून भगवान असं बोलतात, काय हे असं माधुर्य आहे, काय असं हे अलौकिक रूप आहे की जे आत्तापर्यंत मीही कधी बघितलं नाही आणि हा मीच आहे हे कळूनही मला असं आता वाटायला लागलंय की या रूपाचा भोग आपण घेतला पाहिजे. कसा, राधिकेसारखं होऊन या रूपाचा भोग आपण घेतला पाहिजे. आपण राधा व्हावं आणि या रूपाला भोगावं असंच मला आता वाटायला लागलंय. हे स्वतःचंच रूप बघून जरी भगवान बोलत असले तरी अयम अहम एव अपि हे त्यांना माहिती आहे, तरी सुद्धा त्या रूपाची मोहिनी त्यांच्यावरच पडत असेल तर त्याला सुंदर म्हणा. सौंदर्याचं ते लक्षण आहे. ऐका, सौंदर्यात त्याला आपल्याला म्हणता येईल. ही दोन उदाहरणं आहेत. आणखीन एका अंगानं आपल्याला या सौंदर्याची भक्तिशास्त्रीय चिकित्सा करता येण्यासारखी आहे. थोडं आता मी भक्तिशास्त्र म्हणजे या अर्थानं न जाता भक्तिशास्त्राच्या तत्वज्ञानाच्या अंगाने जातो. भक्ती रसायनाच्या अंगाने आपण चला. मधुसूदन सरस्वतींच्या एक साधा विचार आहे, तेवढा सांगतो, हा विषय संपेल. काय आहे, सौंदर्य आणि रस या दोन्हीचा संबंध मानला गेला. कारण जिथं रस निर्माण होतो तिथंच सौंदर्य जाणवतं, जिथं रस नाही तिथं सौंदर्य नाही. रसाचा विचार केला तर उपनिषदांनी ज्याला रस म्हटलंय, उपनिषद ज्याला रस म्हणून संबोधतं त्याला साहित्याने किंवा या भक्तिशास्त्रीय साहित्याने स्थायी भाव विशिष्ट असं म्हटलंय. स्थायी भावानं विशिष्ट असलेला असं त्याला म्हटलंय. उपनिषद कशाला रस म्हणतो? रसो वै सहा रस ह्येवायम लब्ध्वा आनंदी भवती, याला उपनिषद रस म्हणतो. रस म्हणजे काय? अरे तोच रस आहे. तोच म्हणजे कोणता? परमात्मा, हाच रस.
तुकाराम महाराजांना विचारा रस काय? सेवितो हा रस वाटितो आणि का, घ्यारे होऊ नका रानभरी. कोणता रस? विटेवरी ज्याची पाऊले समान, तोच रस. सेवितो हा रस, विटेवरी ज्याची पाऊले समान हा रस. रस म्हणजे परमात्मा. उपनिषद ज्या परमात्म्याला रस म्हणून संबोधतं, उपनिषद रस ही संकल्पना ज्या अर्थाने वापरतं, साहित्यशास्त्रामध्ये त्याला स्थायी भाव विशिष्ट असं म्हटलंय. मला फार विस्तारही त्याचा करायचा नाही. काय होतं, भक्तीचा विचार करत असताना मधुसूदन सरस्वतींनी भक्तीची व्याख्या अशी केली. ते असं म्हणतात की भक्ती म्हणजे काय? अंतःकरणाला प्राप्त झालेली द्रवीभूत अवस्था ही ज्या वेळेला भगवद आकार होते, भगवत चरणाकार आकारता तिला प्राप्त होते, त्यावेळेला ती भक्ती. नाही, ती व्याख्याच तशी आहे. व्याख्या सरळ. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता सर्वेशे मनसो भक्ती वृत्ती भक्तिरित्यभिधीयते. मधुसूदन सरस्वतींनी केलेली व्याख्या अशी आहे. द्रुतस्य भगवत धर्मात धारावाहिकतां गता. अंतःकरणाला भगवत गुण श्रवणानं ज्या वेळेला द्रवीभूतता प्राप्त होते, अंतःकरण ज्या वेळेला भगवत गुण श्रवणानं द्रवित होतं, असं आहे. आता ह्या विस्तार आहे. अंतःकरणाला द्रवरूपता प्राप्त होण्याकरता मधुसूदन सरस्वतींनी अंतःकरण हे लाखेसारखं असतं असं म्हटलं. लाख आपल्याला माहिती आहे, लाख म्हणजे पैशाची नव्हे. लाख ती त्याला पातळ करायचं असेल तर त्याला गरम करावं लागतं. ती लाख जर पातळ करायची असेल तर तिला गरम करावं लागतं. एकदा गरम झाली ती लाख की त्याच्यामध्ये मग जो रंग आपण टाकू तो तिचा कायमचा रंग होतो. तो रंग नंतर बदलत नाही. काय वाटेल ते केलं तरी तो रंग बदलत नाही. लाखेमध्ये एकदा लाल रंग टाकला की ती लाख कायमची लाल झाली. आता पुन्हा गरम करून तो लाल रंग काढायचा म्हणजे काढता येत नाही. आणि प्रवाहित होण्याकरता द्रवीभूत होण्याची गरज असते. कारण जे द्रव पदार्थ आहे त्यालाच प्रवाह असतो, घन पदार्थाला प्रवाह नाही. आपलं अंतःकरण लाखेसारखं कडक असतं. त्याला भगवत चरणाकडे प्रवाहित करण्याकरता त्याला पहिल्यांदा द्रवीभूत करावं लागतं, अंतःकरण वितळवावं लागतं. हे अंतःकरण वितळवण्याच्या दोन पद्धती आहेत भगवंताकडे. एक तर ज्याचं अंतःकरण सुसंस्कारित आहे त्याचं अंतःकरण भगवत गुण श्रवणानं वितळतं, आणि ज्याचं अंतःकरण सुसंस्कारित नाही त्याचं अंतःकरण वितळवण्याकरता भगवान संसारामधली दुःख जास्त देतो. दुःखानं अंतःकरण वितळतं. दुःखानं अंतःकरणाला द्रवीभूतता प्राप्त होत असते. तो ताप आपल्या अंतःकरणाला सहन होत नाही. संसाराच्या तापे तापलो मी देवा करिताया सेवा कुटुंबाची, वितळलं अंतःकरण म्हणून तुझी आठविले पाय, गेलं भगवंताकडे प्रवाहित होऊन. अंतःकरणाला द्रवीभूतता येण्याकरता अंतःकरण तापवावं लागतं. ते तापतं दोन अंगानी. एक तर भगवत गुण श्रवणाने तापतं, विरह होऊन, विरह तापाने तरी तापतं, नाहीतर संसार तापाने तरी तापतं. तापल्यानंतर अंतःकरण वितळलं की वितळलेलं अंतःकरण प्रवाहित होतं, धारावाही होतं. ही धारा ही दोन प्रकारची, एक जलधारा आणि दुसरी तैलधारा. पाण्याची धार धरली तर तुटत तुटत पडते, ती भक्तिशास्त्राला चालत नाही. तेलाची धार धरली तर ती अखंड पडते, ती पाहिजे. प्रेम चालिला प्रवाह, नाम ओघ लवला हो. तुकाराम महाराज त्याला प्रवाह असं म्हणतात. प्रवाह म्हणजे अखंडितता पाहिजे त्याच्यामध्ये. खंडित 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 नाही चालत. आळंदीहून निघाला, मध्येच गावाकडे गेला, 10 दिवस विश्रांती घेऊन आला, पुन्हा सासवडून चालला, नाही नाही, त्याला प्रवाहच पाहिजे. अखंड ओघ लवला हो, अखंड पाहिजे. एकदा निघालं की पंढरपूर, बस. तसं तैलधारा ही अखंड असते. का तर पाणी अखंड पडत नाही, तेल अखंड पडतं. कारण पाण्यामध्ये स्नेह नावाचा गुण नाही, तेलामध्ये स्नेह आहे. तसं अंतःकरणात भगवंताबद्दलचा स्नेह निर्माण झाला, प्रेम निर्माण झालं की ती धारा अखंड पडत राहते. असा अखंड प्रवाह. अंतःकरण द्रवीभूत झालं, तापानं द्रवीभूत झालं, त्याचा प्रवाह निघाला. प्रवाह कुठं जातो? ज्ञानोबारायांना विचारा ना. खालारा धावे पाणी,
भ्रमर सुखाची एक घराणी, नाना सुटला सांजवणी, वत्सु जैसा. ज्ञानोबारांनी सांगितलं, खालारा धावे पाणी. पाणी द्रवरूप पदार्थ हा नेहमी खाली धावत असतो. भगवत चरण, चरण खाली असतात का वर असतात? खाली. खाली. अंतःकरण वर असतं का खाली असतं? वर. वरच्या अंतःकरणाला द्रवीभूतता प्राप्त झाल्यामुळे खालारा धावे पाणी, भगवत चरणाकडे त्याची प्रवृत्ती होते. आणि मग दुःखाने असो अथवा भगवत गुण श्रवणाने असो, एकदा ते प्रवाहित झालं, भगवत चरणाकडे गेलं की भगवंताच्या चरणाचा रंग त्याच्यामध्ये एकदा मिसळला की मग तो रंग पुन्हा कधीही बदलत नाही, तो आकार कधीही बदलत नाही, कायम स्वरूपी तेच झालं. भगवत गुण श्रवणानं वृत्ती जेव्हा द्रवित होते तेव्हा ती भगवंताकडे प्रवाहित होते, एवढं आता लक्षात घ्या. आणि मग एकदा भगवंताकडे प्रवाहित झाली की मग विभावादिकांच्या योगानं, विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव या भावांच्या संयोगानं तिला रसरूपतेला ती प्राप्त होते. ती रसरूपता कोणती याची चिकित्सा आहे. त्या रसरूपतेला जे अंतःकरण प्राप्त होतं तेच सौंदर्य हे भक्तिशास्त्र बोलतं. म्हणून अशा पद्धतीनं जेव्हा रसरूपता दाखवली जाते तिथं सुंदर हा शब्द संतांनी वापरलेला. मी अनेक उदाहरणं देईन, कित्येक उदाहरणं. कोणते उदाहरण घ्या सुंदर म्हटलेलं. रूप पाहता डोळसू, सुंदर पाहता गोपवेशू, महिमा वर्णिता महेशू, जेणे मस्तकी वंदिला. घ्या प्रमाण. याच्यामध्ये आपल्याला ती रसरूपता, अरे जाऊ द्या हे पाठ नसेल, अगदी सोपं, आपण 2 दिवस विचार करून आलो त्याचा. सुंदर ते ध्यान, उभे विटेवरी करकटावरी ठेवूनिया, तुळशीहार गळा, कासे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान, मकर कुंडले तळपती श्रवणी, कंठी कौस्तुभ म्हणून विराजित, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख, पाहिन श्रीमुख आवडीने. अभंग पाठ आहे ना, सगळ्यांच्या परिचयाचा अभंग आहे, तोच डोळ्यासमोर ठेवा. तुकाराम महाराजांनी या अभंगातला पहिला शब्द सुंदर वापरला की नाही, पण खाली केलेली अंतःकरणाच्या द्रवीभूत अवस्थेला प्राप्त झालेली रसरूपता नंतरच्या 3 चरणामध्ये, 3.5 चरणामध्ये आपल्याला कळते ना. या अभंगाची साहित्यशास्त्रीय चिकित्सा करा ना आपण. काय होतं, भरत मुनींनी नाट्यशास्त्राचा विचार करताना रसाच्या उत्पत्ती करता 3 भावांचा संयोग सांगितला. तत्र विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव संयोगात रसनिष्पत्ती असं सूत्र नाट्यशास्त्रामध्ये आलं. ते सगळीकडे समानतेनं स्वीकारलंय. साहित्य असो, तत्वज्ञान असो, नाट्यशास्त्र असो अथवा काव्य असो, काही असो, सगळीकडे समान सूत्र आहे. विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगातून रसनिष्पत्ती होते. ही रसनिष्पत्ती या संयोगातून, भावसंयोगातून जरी होत असली तरी विभाव, अनुभव, व्यभिचारी भाव हे रसरूपतेला प्राप्त होत नसतात. रसरूपतेला प्राप्त होणारा फक्त स्थायी भाव आहे. लक्षात ठेवा. काय आहे हे विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव? मी आपल्याला थोडक्यात सांगतो. स्थायी भावांना रसापर्यंत नेणारे जे भाव असतात त्यांना विभाव म्हणतात. या विभावाचे 2 प्रकार आहेत. एक आलंबन विभाव असतो, एक उद्दीपन विभाव असतो. तुकाराम महाराजांनी दोन्ही चर्चा या अभंगात केल्या आहेत, सुंदर ते ध्यान या अभंगामध्ये, म्हणून मी आपल्याला सांगतो. त्याच्यामध्ये आलंबन विभाव काय मानायचा? एखादं नाट्य चालू असेल तर त्या नाट्यामधला नायक, नायिका हे आलंबन असतं. त्या नटांनी केलेला अभिनय, त्यांच्या कृती, इकडं तिकडं जाणं, अमुक तमुक करणं, वस्तू उचलणं, एकमेकांना बोलणं, एकमेकांना मारणं, एकमेकांना प्रेमाने जवळ घेणं, हे जे सगळ्या या कृती आहेत याला उद्दीपन विभाव असं म्हणतात. दुसरा आहे अनुभव. अनुभव म्हणजे काय? स्थायी भावांचा शरीरावर होणारा परिणाम दाखवणं हा अनुभव आहे. नाटकामध्ये समोर साप दिसला आणि एकदम माणूस घाबरला, तो घाबरत नसतो, घाबरण्याचा अभिनय करत असतो. त्याला माहिती आहे हा साप आहे म्हणून, हा साप नाही म्हणून. नाटकामध्ये एखादी स्त्री समोर आली, एकदम एखादा पुरुष किंवा एखादा स्त्री समोर आल्यानंतर एकदम एखादा पुरुष बाजूला होतो, त्याला माहिती हे स्त्री नाही, हा पुरुषच आहे. काय जुन्या काळामध्ये बायका नाटकामध्ये काम करत नव्हत्या, पुरुषच करायचे. कारण जुन्या काळामध्ये एक लाज नावाचा दैवी गुण होता, त्यामुळे ते होत होतं. आताच मी काही बोललो नाही, तुमच्या मनात आहे ते तुमचं आहे, माझं काही नाही. अनुभव म्हणजे काय असतं? स्थायी भावांना अनुभव घडवणारे जे भाव असतात त्यांना अनुभव म्हणतात. त्याचा शरीरावर होणारा परिणाम दाखवतात ते अनुभव. सोपं बोलतो अगदी. आणि व्यभिचारी भाव जो असतो
तो स्थायी भावांना संचारयोग्य बनवतो. म्हणून त्याला संचारी किंवा व्यभिचारी भाव म्हणतात. हे सामान्य लक्षात ठेवा, त्याची फार चिकित्सा करू नका, डोकं पिकायची वेळ येते नंतर नंतर. आत्ताही तेच झालंय, असू द्या. काय झालं, अंतःकरण वितळलं. वितळलेल्या अंतःकरणाला भगवत चरणाकडे प्रवाहित होणं आलं आणि भगवंताकडे प्रवाहित झालेलं ते जे अंतःकरण आहे, तो जो स्थायी भाव आहे, ती जी वृत्ती आहे, ती वृत्ती विभाव, अनुभव आणि व्यभिचारी भाव यांच्या संयोगाने रसरूपतेला प्राप्त होते. ती रसरूपता अनुभवणं हेच सौंदर्य, हा मुद्दा चाललाय आपला. याच्याकरता सुंदरते ध्यान हा अभंग आपण डोळ्यासमोर ठेवा. आता सुंदरते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून या तुळशी तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन श्रीमुख आवडीने. ही जी आवड या अभंगामध्ये दोनदा सांगितली. पाहिन श्रीमुख आवडीने दोनदा आलं की नाही, आवडीने दोनदा विचार आला, दुसऱ्या चरणात आणि चौथ्या चरणात. ही जी आवड आहे हा स्थायी भाव आहे. लक्षात ठेवा, ही जी आवड आहे हा स्थायी भाव आहे. त्या आवडीमुळे जे भगवत गुण श्रवण झालं त्याच्यानं अंतःकरण वृत्ती वितळली. कारण जोपर्यंत श्रवणामध्ये आवड निर्माण होत नाही, एखादा मनुष्य आहे, प्रवचनात बसला, कथेत बसला, कथा सांगणारा कुणी जो कथाकार आहे तो चांगल्या पद्धतीनं कथा सांगतोय, नुसतं गाण्यावर भागवत नाही, व्यवस्थित सांगतो आहे. आणि कोणती तरी एखादी कथा सांगत असताना त्या कथा सांगणाऱ्यालाही भावना अनावर होतात आणि ऐकणाऱ्यांनाही भावना अनावर होतात. दोघांच्याही डोळ्यातून पाणी येतं. सुदामदेवाचं चरित्र सांगितलं, अमुक सांगितलं, तमुक डोळ्यातून पाणी वाहतं. हां, बरोबर. असं पाणी डोळ्यातून वाहायला लागलं. एखादाच असा असतो, तो असाच बघत असतो, हसतही नाही रडतही नाही. तुका म्हणे ऐसी बुद्धी ज्याची जड त्याहुनी दगड बरे देवा. काही काही श्रोते असे असतात, हसतही नाही रडतही नाही, असे तटस्थ डोळे उघडून बघत असतात. कधी कधी आम्हाला बोलताना असं वाटतं, आहेत का, म्हणजे लक्ष आहे का नाही असं मला म्हणायचं. तुम्ही गैरअर्थाने घेऊ नका, तुम्ही माझ्या बोलण्याचे नका गैरसमज करू. मी साधा माणूस आहे. मी झालं. आवड जोपर्यंत का इतर मंडळी का रडतात, कारण ते त्या कथेशी समरस झालेले असतात. त्यांच्या अंतःकरणात ती कथा ऐकण्याची आवड असते, म्हणून ते त्यांच्या डोळ्यातून पाणी लोटतं, त्यांना ते रडू येतं, त्याच्याशी त्या भावाशी ते एकरूप झालेले असतात. म्हणून एखाद्याला नाही होत का, आवड नाही. आवड हा स्थायी भाव आहे, मुळात ती लागते. ती आवड अंतःकरणामध्ये निर्माण झाली. आता ह्याच्यामध्ये कसं आहे पहा, या अभंगामध्ये सुंदरते ध्यान उभे विटेवरी या अभंगामध्ये विभाव काय, विभावातला अलंबन विभाव कोणता, हा सगळा अभंग कुणाच्या वर्णनाचा आहे? पांडुरंगाचं नाव आहे अभंगात? नाही. विठ्ठलाचं नाव आहे? अजिबात नाही. कुणाचं कोणत्या देवतेचं नाव आहे? अजिबात नाही. पण उभे विटेवरी दुसरा कोणता देव आहे? करकटावरी दुसरा कोणता देव आहे? नाही. म्हणून या अभंगाचा जो आलंबन विभाव आहे तो आहे भगवान श्री विठ्ठल पांडुरंगराय. हे अभंगाचं आलंबन विभाव झाले. बरोबर. आता या अभंगातला उद्दीपन विभाव काय? तुळशीहार गळा, कासे पितांबर, कंठी कौस्तुभमणी, मकर कुंडले, कटीकर ठेवनिया, हे जे सगळं सांगितलं हा सगळा उद्दीपन विभाव झाला. कारण याच्यामुळं अनेकांच्या भावना उद्दीपित होतात. त्याचा पितांबर बघून कुणाला उद्दीपन विभाव तिथं मानता येतो. कधी तुळशीहार गळा, कधी कासे पितांबर, कधी कंठी कौस्तुभमणी विराजित, कधी मकर कुंडले तळपती श्रवणी, कोणत्याही अर्थाने मानलं तरी हे सगळे झाले उद्दीपन विभाव. कौस्तुभमणी ते बघितला की काहीतरी भावनेचं उद्दीपन होईल की नाही. तुळशीहार बघितल्यानंतर काहीतरी भावनेचं उद्दीपन होईल की नाही. गळ्यातला एखादा अलंकार बघितला, मकर कुंडले बघितले, भावनांचं उद्दीपन होईल की नाही. अलंकार बघून आलेली माणसं सांगतात की नाही, काय अलंकार हो, देवावरून नजर उतरत नव्हती. म्हणजे काहीतरी उद्दीपन झालं की नाही भावनांचं. झालं. महाराज काय तुळशीचा हार होता आज गळ्यामध्ये देवाच्या, असं वाटत होतं हा हार कधीच काढू नये आता देवाने.
म्हणजे काय झालं, आलं काहीतरी उद्दीपन निर्माण झालं की नाही, झालं. हे सगळे उद्दीपित करणाऱ्या वस्तू आहेत, म्हणून उद्दीपन विभाव इथं राहतो. तिसरा आहे अनुभव. अनुभव या अभंगाचा जर आपण बघायचा झाला तर तुकाराम महाराजांचे शब्द काय आहेत ते पहा. तुळशीहार गळा कासे पितांबर, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. पुढचा शब्द पाहीन. पाहीन असा शब्द. पाहणं हे काम कोणत्या इंद्रियाचं आहे, डोळ्याचं आहे. पाहीन श्रीमुख आवडीने, म्हणून इथला जो अनुभव आहे तो डोळे, कारण अनुभव हा नेहमी कृतीतून व्यक्त होतो आणि कृतीला इंद्रियांची आवश्यकता असते. पाहीन ही कृती झाली, म्हणून अनुभवाचा विचार करत असताना नेत्र विकार पाहीन याच्याकरता आवश्यक असणारे डोळे हा या अभंगातला अनुभव झाला. आणि मग शेवटी तुकाराम महाराज सांगतात, आता ह्याच्यामध्ये आणखी नाही काय, व्यभिचारी भाव काय, संचारी भाव काय. या अभंगातला संचारी भाव, संचारी भाव कुणाला म्हणतात आपण विचार करा. स्थायी भावांना संचार योग्य बनवणं न बनवणं हे ज्यांच्या हातात असतं ते व्यभिचारी भाव झाले, संचारी भाव झाले. तुकाराम महाराजांचं म्हणणं काय आहे, तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन. हेची सर्व सुख आता मी बघत बसीन. हेची या चकारानं काय केलं, याच्या व्यतिरिक्त मी इतरांना पाहणार नाही, किंवा या व्यतिरिक्त मी इतर ज्या पदार्थांना पाहीन त्यांना सर्व सुख म्हणणार नाही. बरोबर. अर्थदृष्टीने जर आपण विचार केला तर तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहीन श्रीमुख आवडीने. श्रीमुख आवडीने पाहीन हेची माझे सर्व सुख आहे, याचा अर्थ हे सोडून बाकीचे जे पदार्थ आहेत ते माझे सर्व सुख नाहीत, म्हणून याला सोडून मी दुसऱ्यांना पाहणार नाही. असा निर्वेद अंतःकरणामध्ये निर्माण झालेलं न पाहण्याचं वैराग्य हा तिथला व्यभिचार भाव मानावा लागतो. काय काय झालं पहा. श्री विठ्ठल ह्या आलंबन विभाव आहे. तुळशीहार गळा वगैरे हे सगळे चरण इथला उद्दीपन विभाव आहे. नेत्र विकार पाहीन श्रीमुख आवडीने, नेत्र हा इथला अनुभव आहे. निर्वेद हा इथला व्यभिचार आहे. आणि भगवद आकारता रूप रसाची अभिव्यक्ती जी झाली त्या अभिव्यक्ती करता तुकाराम महाराज म्हणून सांगतात, सुंदर ते ध्यान ते सौंदर्य हे म्हणून प्रकट झालेलं आहे. या सगळ्यातून तुकाराम महाराज जे सुंदर सांगतात बघा, आपण भगवद आकारता रूप रसाची अभिव्यक्ती जिथं झाली तेच सुंदर ध्यान हे तुकाराम महाराज म्हणतात. आणि याच्याकरता विभाव अनुभव व्यभिचारी भाव संयोगातून जी रसनिष्पत्ती होते ते विभाव अनुभव व्यभिचारी भाव अभंगामध्ये कुठं कुठं आले हे आपल्याला बघता येतं. या सगळ्या संयोगामुळे जो रस निर्माण झाला त्याला तुकाराम महाराज सुंदर म्हणतात. म्हणजे त्याच ज्याला उपनिषद रस म्हणतात त्यालाच तुकाराम महाराज सुंदर म्हणतात. मग उपनिषद कुणाला रस म्हणतात, परमात्म्याला. मग सुंदर कोण झाला, परमात्मा. म्हणून सर्व रूप रूपसे असं सौंदर्याचं एक भक्तिशास्त्रीय चिंतन आपल्याला करता येण्यासारखं आहे. आणखी नाही काही अंगाने आहे, पण मी पुढे चालतो. एका अर्थानं आपल्याला हा विचार करता येतो. आणि दुसरा सर्व रूप रूपसे याचा दुसरा अर्थ आपल्याला करता येतो. सर्व रूप ज्याच्या योगानं रूपवान होतात त्याला सर्व रूप रूपस असं म्हणता येतं. जी जी जगतामध्ये जे जे रूप म्हणून प्रकट झालं ते सगळं ज्याच्यामुळे रूपवान झालं तो कोण, ज्याच्यामुळे रूप आलं तो कोण. रूप आणि नाम हे दोन मायेचे अंश आहेत, मान्य आहे. नाम रूप मायेचे अंश आहेत, पण एकटी माया रूपवान बनवते का हा प्रश्न आहे. माया रूपवान बनवू शकत नाही. का बनवू शकत नाही, त्याच्याच आधारानं रूप कसं मानावं लागतं याचा अजून विचार करायचा आहे. उद्याला पाहू. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल. श्री ज्ञानदेव तुकाराम. सद्गुरूंना